आत्ताचा जो काश्मीर आहे तर तिथं मीर नावाचा मोठा जलाशय होता. तर या कश्यप ऋषींनी मीर नावाचा जलाशय फोडून त्या ठिकाणी तयार केलेली भूमी म्हणजे काश्यप मीर म्हणजे काश्मीर. तर तिथे उष्कुरा नावाची एक जागा आहे की हे सगळे मुघल गार्डन वगैरे जे आहेत तिथून एक 10-12 किलोमीटर पुढे गेलं की एका डोंगरामध्ये चढून जायला लागतं. अतिशय सुंदर प्रिमायसेस आहे आणि याचं महत्त्व म्हणजे कनिष्क नावाचा जो राजा होता त्या राजाच्या काळामधली बौद्ध संगिनी ही त्या ठिकाणी झाली होती. आणि परिशास्पोरा नावाची एक जागा आहे. तर त्या काश्मीरमध्ये काकतीय नावाचे राजे राज्य करत होते. या काकतीय राजांची कधी काळी असणारी ती राजधानी आहे. जनरली आपण जी काही मंदिरं बघतो त्यांचा प्लिंथ म्हणजे अधिष्ठानाचा जो भाग आहे तर हा साधारण 3-3.25 फुटाचा आपल्याला बघायला मिळतो की की तेवढा जरी असेल तरी ते मंदिर हे भव्य तयार होतं. तिथं असणाऱ्या मुख्य मंदिराची प्लिंथ ही 11 फुटांची आहे. आज श्रीनगरमध्ये शंकराचार्यांचं जे मंदिर आहे तिथे खाली त्यांची तपश्चर्याची जागा आहे. त्या ठिकाणी 1-2 मिनिटं जरी बसलं तरी वेगळ्याच कुठल्या तरी विश्वात आपण निघून जातो. तर तिथं होणारे मंत्रोच्चार, तिथं होणारे विधी, तिथं होणारे यज्ञ आणि मग त्याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अख्ख्या भारतभर पसरली जायची. एक डॉक्युमेंट मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये आलं आणि त्यांनी त्या भागात उद्ध्वस्त केलेल्या 350 मंदिरांची यादी दिलेली आहे. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की भारतावरती जर कधी संकट येणार असेल त्यावेळेला त्या खीरभवानी मंदिरातल्या पाण्याचा जो रंग आहे ना तो काळा होतो. काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तो भारताचाच भाग होता आणि आपण भारतातच फिरतोय हे आपण आपल्या डोक्यामध्ये पक्क पाहिजे. त्यांच्या डोक्यात काही असू दे. बरोबर. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की ह्या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आपल्याला माहिती आहे की भारत हा खूप समृद्ध देश आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, पश्चिम बंगाल आणि गुजरातपर्यंत एवढा मोठा त्याचा पसारा आहे. ते कन्याकुमारी पर्यंत भरपूर सारी मंदिरं आहेत, वारसास्थळं आहेत. आपण असं म्हणतो की आपल्या देशामध्ये काही महिलांवर भाषा बदलते, वेश बदलतो, जेवण बदलतं, जेवणाची चव बदलते. तर असा आपला समृद्ध देश आहे ज्या देशामध्ये अशी खूप सारी वारसास्थळं आहेत जी आज काही कारणांमुळे, मुस्लिम आक्रमणांमुळे किंवा पडझडीमुळे काळाच्या ओघात थोडी मागे पडलेली आहेत. अशी खूप सारी वारसास्थळं आहेत जी काश्मीरमध्येही आहेत, गोव्यामध्येही आहेत, महाराष्ट्रामध्येही आहेत आणि पूर्ण भारत देशात आहेत. तर आज आपण अशाच काही हरवलेल्या वारसास्थळांबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. तर आजचा आपला एपिसोड आहे आडवाटेवरचा भारत. तर आज आपण ज्या पाहुण्यांना बोलावलेलं आहे ते ह्या विषयातले एक अभ्यासक आहेत, मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि गेले अनेक वर्ष त्यांनी अशा खूप साऱ्या वारसास्थळांना भेटी दिलेल्या आहेत आणि ते त्यांचे समृद्ध अनुभव आज आपल्याला सांगणार आहेत. तर श्री इंद्रनीलजी बंकापुरे आज आपल्याबरोबर आहेत. इंद्रनीलजी हे जवळजवळ 7 ते 8 वर्ष मूर्तिशास्त्राचा अभ्यास करतायत. त्यांनी जिज्ञासा नावाचं एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि मंदिरांच्या देशात असा एक छोटासा कार्यक्रम ते ऑर्गनाईज करतात. त्या कार्यक्रमाच्या थ्रू ते वेगवेगळ्या मंदिरांबद्दल सुद्धा आपल्याला सांगतात. आत्ताच ते लंडनला सुद्धा त्यांनी एक दौरा केला आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी या उपक्रमांबद्दल खूप सारी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आहेत अनुराग वैद्य. तर अनुराग वैद्य हे पुण्यातले एक तरुण इतिहास अभ्यासक आहेत, मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. ते स्वतः एक फिरस्ती महाराष्ट्राची अशी संस्था चालवतात आणि ह्याच नावाचं त्यांचं एक पुस्तक पण प्रसिद्ध आहे. आडवाटेवरची वारसास्थळं असं एक पुस्तक पण त्यांनी लिहिलेलं आहे. अतिशय रंजक ते पुस्तक आहे. आणि अनुरागजी हे स्वतः भरपूर सारे हेरिटेज वॉक्स पुण्यामध्ये ऑर्गनाईज करतात. त्याच्यामध्ये शनिवारवाडा आहे, कसबा पेठ आहे, पाताळेश्वर आहे, सारसबाग आहे आणि अजून भरपूर सारे हेरिटेज वॉक्स ते आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. आणि अनुरागजी सुद्धा खूप साऱ्या हेरिटेज टूर्स ऑर्गनाईज करतात.
तर आपल्या आजच्या विषयाला हात घालण्यापूर्वी आमच्या चॅनलतर्फे एक छोटीशी भेट आम्ही इंद्रनील सरांना देतो आहोत. तर हा एक गणपती बाप्पा आहे. थँक्यू सो मच. रासने सराफ असे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्यातर्फे हा गणपती आम्ही देतो आहोत. रासने सराफांचं एक अतिशय सुबक आणि देखण्या गणेश मूर्तींचं दालन आहे पुण्यात दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराच्या बरोबर समोर. तिथे तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या मूर्ती बघायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसुद्धा तिथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे एक अन्नपूर्णा फूड्स असा एक फूड ब्रँड आहे, त्याच्यातर्फे एक फूड हॅम्पर आहे. ह्या दोन्ही ब्रँड्सबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, ऑर्डरही देऊ शकता. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. जसं मी सांगितलं की काश्मीर ही भूमी आपण ऐकतो की ही ऋषीमुनींची भूमी आहे. ऋषीमुनींची भूमी होती एकेकाळी. आजचं काश्मीरचं रूप हे अतिशय वेगळं आहे. तर ह्या ऋषीमुनींच्या संदर्भातलं जे काश्मीर आहे किंवा त्यांचा संदर्भ घेऊन तिथे जी काय मंदिरं आहेत, हरवलेली वारसा स्थळं आहेत, या बाबतीत तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आधी आवडेल. हा विषय चर्चेसाठी तुम्ही इथे घेतलात. गणपती आहे, पुढची विघ्न येऊ नयेत यासाठी म्हणून फक्त एक क्लिअरिफाय थोडंसं करतो की 10-15 वर्षांपासून मी अभ्यासक नाही आहे. मागच्या 8-10 वर्षांमध्ये या विषयाचा विद्यार्थी म्हणून मी काम करतो आहे. आणि हे आलं कुठून तर मी देगलूरकर सरांबरोबर एकदा गाडीतून निघालो होतो आणि त्यांना विचारलं की तुम्ही वयाची आता साधारण एक 55-60 वर्षा विषयाचा सलग अभ्यास करताय, तर तुम्हाला मूर्तिविज्ञान या विषयातलं किती माहिती आहे. मी असा एक आगाऊपणे एक प्रश्न सरांना विचारला. तर सरांनी 1-2 मिनटं विचार केला आणि म्हटले 50-55 वर्ष सलग अभ्यास केल्यानंतर मी हे खात्रीशीर तुला सांगू शकतो की या विषयातलं मला 5% कळलंय. सो आपण सगळे बालवाडीतच अजून आहोत. आणि हा विषयच एवढा छान आहे की आपण या अनुषंगानं काश्मीरमध्ये जर गेलो तर काश्मीरमध्ये एक श्रीनगरमध्ये म्युझियम आहे, तिथलं स्टेट म्युझियम आहे. आणि त्या स्टेट म्युझियममध्ये खूप मोठ्या प्रमाणात वैकुंठ मूर्ती बघायला मिळतात. तर वैकुंठ मूर्ती म्हणजे काय, तर अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण आणि वासुदेव या चौघांचं एकत्रित रूप असतं. दिसायला समोर विष्णू दिसतो आणि एका बाजूला नरसिंह आणि एका बाजूला वराह अशी कोरलेली ती मूर्ती आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव मूर्ती धुळ्याजवळ मेथी नावाचं गाव आहे, तिथल्या मंदिरामध्ये दिसते. पण सरप्रायझिंगली त्या म्युझियममध्ये 15-17 अशा वैकुंठ मूर्ती बघायला मिळाल्या. आणि मग लक्षात आलं की इथे वैष्णवांनी केलेलं काम किंवा वैष्णव मंदिरं किंवा वैष्णव थॉट हा किती मोठ्या प्रमाणात रुजला असला पाहिजे. त्यानंतर त्या म्युझियमच्या पुढच्या सेक्शनमध्ये गेलो तर तिथे खूप मोठे भैरव दिसले, तिथे सदाशिव दिसला, त्या ठिकाणी शिवाचे वेगवेगळे रूपं बघायला मिळाली, शिवाच्या परिवार मूर्ती दिसल्या, पार्वतीच्या वेगवेगळ्या मूर्ती दिसल्या. आणि मग कळलं की अरे शक्ती आणि शैव पण इथे तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कधीतरी नांदले पाहिजेत. आणि मग तो शोध चालू झाला. मग हळूहळू एक पाऊल मागे जायला चालू केलं. आणि मग ती काश्मीरची कथा खूप छान येते की त्या काश्मीर, आत्ताचा जो काश्मीर आहे तर तिथं मीर नावाचा मोठा जलाशय होता. त्या जलाशयामध्ये काही असुर राहत होते, ती पाणीच ही त्यांची ताकद होती. आणि आजूबाजूच्या भागातल्या नाग जमातीच्या लोकांना ते प्रचंड त्रास द्यायचे. तर त्या लोकांनी कश्यप ऋषींना विनंती केली की तुम्ही या त्रासातून आम्हाला सोडवा. आता जोपर्यंत त्या तलावातलं पाणी पूर्ण निघत नाही तोपर्यंत त्यांचा संहार करणं पण अवघड आहे, कारण की त्या असुरांची ताकदच त्या पाण्यातून होती. म्हणून त्या ऋषींनी वराहाला विनंती केली की हे पाणी इकडनं मोकळं करायला तुम्हाला मदत कर. आणि म्हणून विष्णूनं त्या वराह रूपामध्ये त्या मोठ्या पर्वताला एक प्रचंड मोठं भगदाड पाडलं आपल्या सुळ्यांचा वापर करून. आणि मग तिकडनं ते सगळं पाणी बाहेर पडलं. ते पूर्ण पाणी बाहेर पडल्यानंतर कश्यप ऋषींनी त्यांचा संहार केला आणि त्या संपूर्ण नाग लोकांना त्यांनी मोकळं मुक्ती त्या ठिकाणी मिळवून दिली. तर या कश्यप ऋषींनी मीर नावाचा जलाशय फोडून त्या ठिकाणी तयार केलेली भूमी म्हणजे काश्यप मीर म्हणजे काश्मीर. ज्या ठिकाणी त्या वराहानं आपल्या सुळानं भगदाड पाडून तो जलाशय सगळा रिकामा केला त्या जागेचं नाव आहे वराह मूल, ज्याला आज आपण बारामुल्ला म्हणतो. आणि ज्या ठिकाणी
गौरी आणि गणपती हे एकत्र फिरायचे, त्यांना तो प्रदेश खूप आवडायचा, ते त्या ठिकाणी वेळ घालवायचे. तर त्या प्रदेशाचं नाव आहे गौरी मार्ग, ज्याला आपण आज गुलमर्ग म्हणतो. हो, तिथल्या प्रत्येक नावामध्ये, तिथल्या प्रत्येक जागेमध्ये आपल्या पुराणातल्या कथा, आपल्या ऋषींच्या कथा, आपल्या ऋषींची साधना ही कुठंतरी मुरलेली आहे. आपण फक्त त्या ठिकाणी जाऊन ते बघणं हे आवश्यक आहे. आता त्या संपूर्ण रिजनमध्ये शेकडोच्या संख्येनं मंदिरं होती, पण मधल्या 600-700 वर्षांमध्ये जशी अनेक हजारो मंदिरं फोडली गेली, तशी ती मंदिरं काश्मीरमध्येही फोडली गेली. आणि दुर्दैवानं ती फोडली गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या मंदिरांचं संरक्षण होणं अपेक्षित होतं तसं नाही झालं. आणि दोन्ही बाजूनं नाही झालं, एक स्थापत्य म्हणून आणि आयडेंटिटी म्हणून. की उदाहरणार्थ आपल्या इथेही पुणे कोल्हापूरच्या आजूबाजूला काही मंदिरं आहेत ज्यांचं दिभग्न मंदिर आहे ते आहेत, पण त्या मंदिरांची आयडेंटिटी टिकून आहे. की बाबा हे शिवाचं मंदिर होतं किंवा हे असं कुणाच तर ती आयडेंटिटी टिकून आहे. पण इथे त्या मंदिरांनाच त्यांनी शैतानकी खाई म्हणायला चालू केलं, शैतानकी गुफा म्हणायला चालू केलं, आणि मंदिर म्हणून जेवढं लांब नेता येईल तेवढं लांब त्या संकल्पनेला घेऊन जायचा तिथे प्रयत्न झाला. पण सुदैवानं आपल्याकडे जे अनेक अभ्यासक त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्याच्यावरती आर्टिकल्स लिहिली, त्यांनी त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अध्ययन केलं, आणि त्या खूप छान जागा उजेडामध्ये आपल्यासाठी आल्यात. दुर्दैवानं आपण लाखोच्या संख्येनं काश्मीरमध्ये जातो, पण या जागा आपण कधी बघत नाही. तर तिथे उश्कुरा नावाची एक जागा आहे की हे सगळे मुघल गार्डन वगैरे जे आहेत तिथून एक 10-12 किलोमीटर पुढं गेलं की एका डोंगरामध्ये चढून जायला लागतं. अतिशय सुंदर प्रिमायसेस आहे, आणि ती एक टेकडी चढली की मध्ये एक छोटी वस्ती आहे, त्या वस्तीतून आपण वरती जातो आणि मग मोकळ्या डोंगर आपल्याला दिसतो. तर त्या डोंगरावरती पाय ठेवल्यापासून आपल्याला पॉटेरी दिसायला लागते. हा, की छोटे छोटे तुकडे दिसायला लागतात, त्याच्या एजेस आपल्याला दिसायला लागतात, आणि ते बघतानाच कळतं की अरे इथं काहीतरी वेगळ्या ठिकाणी निघालं. आणि मग आपण एक 20-25 पायऱ्या चढून वरती गेलो की वरच्या बाजूला प्रचंड मोठा स्तूप आणि विहार आहे. ही बुद्धिस्ट मॉन्युमेंट आहे, अतिशय सुंदर आहे. आणि याचं महत्त्व म्हणजे कनिष्क नावाचा जो राजा होता, त्या राजाच्या काळामधली बौद्ध संगिनी ही त्या ठिकाणी झाली होती. संगिनी म्हणजे की बौद्ध धर्म हा इथून पुढे कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहे ते त्या संपूर्ण बैठकीमध्ये ठरवलं जायचं, आणि ती अतिशय महत्त्वाची संगिनी ही त्या ठिकाणी झाली होती. म्हणजे आपल्या गौतम बुद्धाच्या परंपरेमधली अतिशय महत्त्वाची जागा म्हणजे ती उश्कुरा नावाची जागा आहे. तिथूनच आपण परत श्रीनगरमध्ये येतो, आणि श्रीनगरकडून आपण ज्या वेळेला गौरी मार्गाकडे म्हणजे गुलमर्गकडे जातो तर त्याच रस्त्यावरती थोडंसं आतमध्ये आपल्याला जावं लागतं, आणि परिशास्पोरा नावाची एक जागा आहे. तर त्या काश्मीरमध्ये काकतीय नावाचे राजे राज्य करत होते. या काकतीय राजांची कधी काळी असणारी ती राजधानी आहे, आणि तिथं गेल्यावरती डोकं असं भणमणतं की आपल्याला जनरली आपण जी काही मंदिरं बघतो त्यांचा प्लिंथ म्हणजे अधिष्ठानाचा जो भाग आहे तर हा साधारण 3-3.25 फुटाचा आपल्याला बघायला मिळतो, की तेवढा जरी असेल तरी ते मंदिर हे भव्य तयार होतं. तिथं असणाऱ्या मुख्य मंदिराची प्लिंथ ही 11 फुटांची आहे. मग त्याच्यावरती मंडवर म्हणजे आउटर वॉलचा भाग, मग कपोत, मग शिखर, मग त्याच्यावरती कलश. म्हणजे ते किती मोठं असेल याचा फक्त आपण आता अंदाजच त्या ठिकाणी लावू शकतो. तर अशी 4 मंदिरं आणि एक राजवाडा, ह्याचं सगळं तिथे आपल्याला रुईन्स आता तिथे बघायला मिळतात. पण ही एक जागा आहे म्हणजे आमचा ड्रायव्हर मला म्हणाला की मी 20 वर्ष गाडी चालवतोय, पण पहिल्यांदा कोणीतरी टुरिस्ट इकडे आलेला आहे. सो आणि सेफ आहे. म्हणजे आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन फिरून आलोय, त्या सगळ्या जागा बघितलेल्या आहेत. आणि मग मार्तंड मंदिर आपल्याला माहितीच आहे, मार्तंड मंदिर अतिशय सुंदर आहे. त्या मार्तंड मंदिराकडे जाताना आपल्याला 1-2 मंदिरं वाटेत लागतात. 7व्या, 8व्या, 9व्या शतकामध्ये तयार झालेली ती मंदिरं आहेत. त्याच रस्त्यावरती अनंतनागला आपल्याला अवंती स्वामी मंदिर दिसतं. ती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती सगळी मंदिरं तयार झाली आहेत. वितस्ता नदीच्या पात्रामध्ये म्हणजे वितस्ता नदीच्या आधारानं तिथली सगळी संस्कृती उदयाला आली. स्वतः शंकराचार्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आज श्रीनगरमध्ये शंकराचार्यांचं जे मंदिर आहे तिथे खाली त्यांची तपश्चर्याची जागा आहे. त्या ठिकाणी 1-2 मिनिटं जरी बसलं तरी
वेगळ्याच कुठल्या तरी विश्वात आपण निघून जातो. तर तिथं होणारे मंत्रोच्चार, तिथं होणारे विधी, तिथं होणारे यज्ञ आणि मग त्याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अख्ख्या भारतभर पसरली जायची. हो, शेवटी हिमालयातून सेतू हिमालय म्हणतात, तिथून जे काही सगळं यायचं ते सगळं शुद्ध फिरत 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 कन्याकुमारीपर्यंत जायचं. सो तो सोर्स होता, तो आपल्या आध्यात्मिक भावनेचा, आपल्या वैचारिक भावनेचा तो स्रोत होता. आणि मग तो कुठंतरी आपण त्या मधल्या काळामध्ये घालवून बसलो, पण अजूनही वेळ गेलेला नाही. तू मागाशी मग कुशाणांचा उल्लेख केला असता, म्हणजे तो कुशाण राजा म्हटलास कनिष्क, तर कनिष्क आणि काश्मीरच्या संबंधाने तू काय सांगू शकशील की कितपत त्या दोघांचा संबंध होता किंवा काय, कारण त्याची राजधानी पुरुषपुर याची पेशावर होती. बरोबर. तर मग त्या संदर्भात काही सांगू शकशील? नाही, तशा अनेक गोष्टी आहेत, पण हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तो सगळा भाग हा सिल्क रूटवरचा भाग आहे. बरोबर. त्यामुळे तिथं आपल्याला वेगवेगळ्या कुशाण राजांची नाणी मिळालेली आहेत, वेगवेगळ्या कुशाण राजांचे शिलालेख मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्थापत्यामध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी आणायचा प्रयत्न केला, सो अनेक ठिकाणी विटांची बांधकामं असलेल्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत. वेगवेगळ्या टाईल्स टेराकोटाच्या ज्या तयार केलेल्या आहेत त्या त्यांच्याच कालखंडामध्ये तयार केलेल्या आहेत. त्यातले काही सॅम्पल्स आपल्याला म्युझियममध्ये तिथे बघायला मिळतात. सो तो संबंध अतिशय घनिष्ठ आहे. आणि तो राजा जरी परकीय असला तरी कुठंतरी त्यानं ते संपूर्ण काश्मीर, ज्याला आपण नंदनवन म्हणतो ना, ते कुठंतरी त्याच्या ह्याच्यामध्ये आपसुकच आत्मसात झालेलं, त्याच्या वेगवेगळ्या कलेच्या गोष्टीवरून, त्याच्या नाण्यांवरून, शिलालेखांवरून त्यानं भाषा वापरलेली आहे, त्यानं इथले सिम्बॉल्स वापरलेले आहेत, त्यानं इथल्या देवता वापरलेल्या आहेत, त्यानं इथली आर्ट स्टाईल त्या ठिकाणी वापरलेली आहे. सो तो संबंध अतिशय घनिष्ठ होता, एवढं मात्र नक्की. या संबंधातनं काश्मीरमध्ये कुठली साधारणतः राजघराणी होऊन गेली जी लोकांना माहितीच नसतात. म्हणजे आपल्याकडे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इतिहासात की आम्हाला मुघल माहिती आहेत, आम्हाला खालचे काही एरियाज मधले राजे माहिती आहेत. आता हम्पी फार फेमस झाले, त्यामुळे विजयनगर माहिती, अगदी विजयनगर पोहोचलंय. पण ही जी राजघराणी होती तिथे, तर त्यांच्या निमित्ताने काही सांगू शकशील का? कुठली होती, त्यांनी काय राज्यामध्ये काय सांस्कृतिक जडणघडण घडली? अगदी. आता याच्यामध्ये अगदी सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की मौर्य इम्पॅक्ट हा संपूर्ण भारतभर होता. त्याच्यामध्ये पण तो एक मेजर पार्ट होता. अगदी अफगाणिस्तान पर्यंत तो भाग आपल्याला तिथे असलेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर मग अनेक छोटी 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 राजघराणी आली. आणि मी मगाशी उल्लेख केला ते काकतीय नावाचं जे राजघराणं होतं, या राजघराण्यानं मात्र खूप मोठा ठसा स्वतःचा या संपूर्ण रिजनवरती सोडलेला आपल्याला दिसतो. की त्यांच्या राजदरबारामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींना स्थान होतं. त्यांनी वेगवेगळ्या विषयात, म्हणजे शैव आहे, वैष्णव आहे, शाक्त आहे, सौर्य, अशा वेगवेगळ्या विषयात काम करणाऱ्या ऋषीमुनी असू देत किंवा थॉट प्रोसेस असू देत, यांच्यासाठी वेगवेगळी विद्यापीठं त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती. कलेला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आधार दिला होता. त्यांच्याच कालखंडामध्ये आजची जी आपण मंदिरं म्हणतो ती अतिशय भव्य मंदिरही त्यांच्याच कालखंड, ललितादित्य मुक्तपीठ नावाचा तो त्यातला एक महत्वाचा राजा, की त्या कालखंडामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या कवींना त्यांनी त्या ठिकाणी राजाश्रय दिला होता. आणि राजतरंगिणी नावाचा जो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला, की ज्याच्यामध्ये तो साधारण 15व्या-16व्या शतकात लिहिला गेला. आणि त्याच्यामध्ये काश्मीरचा आपल्याला पूर्ण इतिहास हा समजतो, की त्याच्यामध्ये काकतीयांची वंशावळ समजते, पुढं काय घडलं. बिबा नावाची एक राणी त्या ठिकाणी होऊन गेली, अतिशय क्रूर पण धोरणी. काय ही अशी अनेक नावं आहेत की जी आपल्याला नाही माहिती. टॅक्सेशनच्या खूप चांगल्या सिस्टीम त्यांनी राबवल्या होत्या. कॉर्पोरेट लाईफ इन एन्शियंट इंडिया नावाचं पुस्तक आहे, याच्यामध्ये खूप छान गोष्टी त्यांनी इलॅबोरेट केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तसा अजून प्रकार, म्हणजे आता तू काकतीयांचं नाव घेतलंस, तर काकतीय म्हटल्यावर ते डोळ्यासमोर कुठले येणार, तर आंध्रचे. सो ह्या काकतीय त्या काकतीयांचा काही संबंध आहे का, किंवा असू शकतो का? आता उदाहरणार्थ वाचण्यात आले नाही, तसं डिरेक्टली माझ्या वाचनात तर नाही आलेलं. पण जसं एक त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मध्य प्रदेशमधून बाहेर पडत पडत काही राजे आले ते छत्तीसगडमध्ये येईपर्यंत परमार झाले. त्याच्यानंतर सोळंकी हे चालुक्यांचं एक्सटेन्शन आहे.
काही राजे कुणाकडे तरी मांडलिक होते, मग त्यांनी स्वतःच हे चालू केलं, पण त्यांनी पहिल्या राजाची 8 फॉर्म ही बरोबर पुढे कॅरी केलेली आपल्याला बघायला मिळते. सो याच पद्धतीनं कुठंतरी ते सिमिलर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तसा डायरेक्ट संबंध तरी काही तसा अजून म्हणजे मला तरी नाही मिळालेला. साधारणतः या काकतीयांचा कालखंड काय किंवा कधी त्यांनी हा मोठा भाग आहे बरं का, की आता इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी ते सगळं शिकलो. बरोबर. त्यानंतर मुघलांनी आपल्यावरती एक 300-400 वर्ष राज्य केलं असेल, तर ते आपण अजूनही शिकतोच आहोत. तर ह्या जी असंख्य राजघराणी आपल्याकडे होऊन गेली त्याच्यामधल्या 80% राजघराण्यांनी ऑन ॲन ॲव्हरेज 200 वर्ष राज्य केलेलं आहे. वेगवेगळ्या, आता कल्याणीचे चालुक्य हे नंतर आले, पण आधी बदामीचे चालुक्य. तर त्या टाईमलाईनवरती त्या आधी 200 वर्ष येतात, परत 150 वर्ष गायब होतात, परत 90 वर्ष पॉपअप होतात. तर कुठंतरी त्यांनी ते त्यांचा कंटिन्यू ठेवली आपल्याला लिगसी बघायला मिळते. याच काकतीयांनी या संपूर्ण रिजनवरती जवळपास 225 वर्ष राज्य केलं. आणि साधारणतः टाइम पिरियड 13व्या शतकाची सुरुवात, त्याच्या आधी 200-225 वर्ष, 12व्या शतकाचा शेवट आणि मग त्याच्या आधीचं. त्यामुळे ते 9व्या-10व्या शतकामध्ये जी सगळी मंदिरं तयार झाली तो पीक त्यांनी बघितला होता. आणि मग त्यानंतर एक येत मग 13व्या शतकाच्या सुरुवातीला ते सगळं खाली आलेलं दिसतं. कुठलं होतं की ज्यांनी मंदिरं बांधली किंवा हे दिसतं आपल्याला? नाही रे, आता दुर्दैवानं शिल्लक जे काही आहे, आता खुद्द कनिष्काच्या काळामध्ये देखील काही स्ट्रक्चर्स तयार झालेली आहेत, पण त्या संपूर्ण रिजनमध्येच, म्हणजे एक डॉक्युमेंटमध्ये तरी माझ्या वाचनामध्ये आलं, आणि त्यांनी त्या भागात उद्ध्वस्त केलेल्या 350 मंदिरांची यादी दिलेली आहे. बापरे. की ही फक्त उद्ध्वस्त, हो, आक्रमणच तेवढी झालेली आहे. त्यामुळे जो काही तिथला शिल्लक साठा आहे तो आपल्याला संग्रहालयात दिसतो. आणि बाकी मग काही मधल्या म्हणजे 6व्या-7व्या शतकातही तयार झालेली मंदिर आहेत. त्यातली 1-2 जी शिल्लक आहेत ती सुदैवानं, एक मंदिर श्रीनगर जवळ जी आर्मी कॅन्टोन्मेंट आहे, तर त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे. त्यानंतर एक भारत मातेचं मंदिर आहे, खीर भवानी जिला म्हणतात. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की भारतावरती जर कधी संकट येणार असेल त्यावेळेला त्या खीर भवानी मंदिरातल्या पाण्याचा जो रंग आहे ना तो काळा होतो. तो आत्ताही झाला होता, तो 26/11च्या वेळेलाही झाला होता, तो कारगिलच्या वेळेलाही झाला होता. आणि त्या मंदिरामध्ये म्हणजे त्या तलावाच्या वरच्या बाजूला जी झाडांची रचना तयार झाली आहे ती भारताच्या नकाशासारखी झाली आहे तयार, आणि ती नॅचरली झालेली आहे. म्हणजे तुम्हाला बघितलं की कळतं की अरे हे कन्याकुमारीचं टोक आहे, तर तुम्हाला लक्षातच येतं. आणि मला तिथली आवडलेली गोष्ट काय की या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण त्या ठिकाणी गार्ड म्हणून असणारा जो सैनिक आहे तो ज्या अभिमानानं आम्हाला हे सांगत होता ना की माँ भवानी को पता है क्या होने वाला है, तो जो विश्वास आहे, आणि त्याच्यातून की तिला माहिती आहे ती बरोबर आहे, आम्ही हारूच शकत नाही ना. ते त्याच्या डोक्यात कुठं नाहीच आहे. मी एकटा असू दे किंवा माझ्याबरोबर पलटण असू दे किंवा नसू दे किंवा समोर कितीही जण असू दे, ज्या अर्थी मी आई भवानीच्या इथं आहे त्या अर्थी मी अजय आहे. हा जो विश्वास मिळतो ना तो विश्वास मला त्या ठिकाणी फार आवडला. काश्मीरमध्ये ही मला सगळ्यात जास्त काश्मीरची लक्षात राहिलेली गोष्ट आहे की त्या खीर भवानीने दिलेली जी ताकद आहे ना त्याला मग तुम्हाला कुठलं पॅरामीटर लावता येत नाही. तिची काही गोष्ट आहे खीर भवानी असं का नाव? नाही रे, स्थानिक आख्यायिका वगैरे भरपूर आहेत त्या ह्याच्यातल्या, पण तसं काही फार. अरे मी तुला खरं सांगू का की तिथं गेल्यावरती आपण एकतर मेस्मराइजच एवढे व्हायला होतो की हे सगळे रेफरन्सेस शोधणे, त्या कथा ऐकणे. त्या ह्याच्या काही ठिकाणं अशी असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त बसून राहावं असं वाटतं, किंवा तिथं जो कोण तो बोलतोय त्याचं तुम्हाला ऐकत राहावं लागतं, आणि मग या बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला पडतात. खीर भवानी ही त्यातली आहे. मी तिथं कुणालाही काही प्रश्न विचारलेले नाहीत, मी कधीही ते शोधायला गेलो नाही, मी इंटरनेटवरती ते सर्च केलेलं नाही की म्हटलं हे इथलं आहे मंदिर, ते तिथंच राहू दे. त्यामुळे काय मला माहित नाही, असेल पण माहित नाही. तिथल्या मी आता ही मंदिरांची बाबत झाली, पण आपल्या कसं असतं की पुरातत्वीय अवशेष मिळतात वेगवेगळे अश्मयुगीन काळातले असतात किंवा कुठल्या पिरियड्स,
तर तशी कुठली आर्किओलॉजिकल साईट तिथे आहे का, किंवा आहेत तिथे काय सापडलं आहे? एक 2-3 साईट्स त्या ठिकाणी आहेत. मी तुला मगाशी म्हटलं उश्कुरा नावाची जागा, तर त्या ठिकाणी अजून थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण विहार हा बघायला मिळतो. वेगवेगळ्या खोला, तिची रचना, तिचा एंट्रन्स, तिचा एक्झिट, हे सगळं तिथं बघा. आता फक्त त्याची प्लिंथ किंवा तो आउटलाईन फक्त शिल्लक आहे, बाकी काय तिथं शिल्लक नाहीये. या जागा कुठंतरी मला असं वाटतंय की सरकार दरबारी सुद्धा त्याची नोंद घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, की त्याच्यावरती ब्लॉग्स लिहिणं असेल, त्या जागा आपल्या नॅशनल पोर्टलवरून प्रमोट होणं असेल, की मग अजून थोडं मिनिंगफुल ती ट्रिप होईल. सोनमल गुलमर्ग ठीक आहे, छानच आहे, प्रश्नच नाही, पण अजून एक त्याला एखादा अर्थ किंवा आयडेंटिटीचा जो क्रायसिस आपल्याकडे होतो, तर त्याच्यामधून कुठेतरी सुटण्यासाठीचा एक मार्ग आपल्याला या माध्यमातून मिळू शकतो. नक्कीच. आपण जे म्हणतो की आपण जी हेरिटेज पॉईंट ऑफ व्ह्यूने फिरतो, किंवा तीच वारसा ठिकाण आपल्याला खूप महत्वाची वाटतात, कारण त्याच्यामागे घडलेला इतिहास ह्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने काही काश्मीरच्या संबंधात व्हावं का, किंवा उलट ते झालं तर मग त्या ठिकाणी ती लोक तो इतिहास समजून घेणं हा खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. नाही, अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एक 2-3 महत्वाच्या गोष्टी म्हणजे की आपल्याला आधी आपल्या मनातली भीती काढून टाकायला पाहिजे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, तो भारताचाच भाग होता, आणि आपण भारतातच फिरतोय हे आपण आपल्या डोक्यामध्ये पक्क पाहिजे. त्यांच्या डोक्यात काही असू दे, बरोबर, त्यामुळे त्या आपल्या डोक्यात पक्क पाहिजे. मी आता त्या सगळ्या खेडेगावांमध्ये वगैरे जाताना मी त्याच हे न गेलो की मी जसं पुण्यात फिरणार ना, बरोबर, मी तसंच तिकडच्या खेडेगावात पण फिरणार. मी जसं कोल्हापूरला फिरणार तसंच मी तिथं फिरणार, कारण की तोही भारत आहे, हाही भारत आहे. त्याला सो आपण त्या बाबतीमध्ये अतिशय फर्म राहिलं पाहिजे. दुसरं की त्या जागांचं लोकेशन आणि त्या जागाबद्दलची माहिती ही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचत राहणं गरजेचं आहे. मग ते अगदी आता जे पॉप्युलर जे ट्रेंड आहे की युट्यूब व्हिडिओ आहेत, ब्लॉग्स आहेत किंवा रील्स आहेत, तर या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत राहिलं पाहिजे. आणि वर्षानुवर्ष बॉलिवूडनं, म्हणजे मी शैतान की खाई म्हटलं तर आपल्याकडे विशाल भारद्वाजचा हैदर नावाचा जो पिक्चर आला होता, त्या हैदर पिक्चर मधलं बुलबुल नावाचं गाणं जे शूट झालंय ते मार्तंड मंदिरामध्ये शूट झालंय. आणि त्या सगळ्या कथेचं वर्णन करत असताना त्याला शैतान की खाई किंवा शैतान की गुफा असं म्हटलं गेलंय. किती हिंदू लोकांनी या गोष्टीबद्दल आक्षेप घेतला की ते आमचं सूर्याला अर्पण केलेलं प्रचंड मोठं मार्तंड मंदिर आहे, ललितादित्य मुक्तपीडाच्या कालखंडामध्ये बांधलं गेलेलं आहे, 1200 वर्ष जुनं मंदिर आहे, त्याला तुम्ही असं म्हणूच कसं शकता? बरोबर, नक्की. हे आपण म्हटलं नाही कारण की आपल्याला माहित नाहीये, ते आलेलंच नाहीये. आता मी रिसेंटली ऐकलं की त्या मार्तंड मंदिराचं रिस्टोरेशनचं काम चालू करतायत आणि ललितादित्य मुक्तपीठाचा एक प्रचंड मोठा पुतळा हा त्या ठिकाणी ते उभं करणार आहेत. सो वेल अँड गुड, झालं तर खूप छानच आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून या गोष्टी सतत लोकांसमोर येणं गरजेचं आहे. अगदी आणि ना अशा ठिकाणी जाऊन ते प्रमोट होणं ते आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. कारण काय नॉर्मल नुसतं आपण फिरतो, मी इकडे गेलो तिकडे गेलो हे बघितलं, पण जस्ट ही मंदिर जो आपला पूर्वजांनी उभारलेला वारसा आहे हा आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा. अगदी गोष्टी करणार अगदी. इनफॅक्ट ह्या मार्तंड सूर्य मंदिराबद्दल काही सांगू शकशील का? अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंडप आणि गर्भगृह आणि समोरच्या बाजूला छोटा मुख्य मंडप अशी त्याची उंच रचना आहे. समोरच्या बाजूला एक छोटी पुष्करणी आहे किंवा हौद ज्याला आपण म्हणू, की त्या लागणाऱ्या पाण्यासाठी वगैरे, आणि मजा म्हणजे त्याच्यामध्ये येणारं पाणी आणि जाणारं पाणी या दोन्हीसाठी त्यांनी केलेले ते इन अँड आउट फ्लोज तिथे आपल्याला अतिशय व्यवस्थित दिसतात. भव्य मंदिर आहे. त्या जसं कोणार्कच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तिन्ही बाजूला 3 सूर्य आहेत आणि मग गर्भगृहामध्ये एक वेगळा, तशीच रचना या मंदिराची पण दिसते की मोठी देवकोष्ठ आहेत आणि त्या देवकोष्ठामध्ये कधी काळी एक 6, 7, 8 फुटाचा एक मोठा सूर्य हा तिथं कधीतरी असणार आणि मग तो तिन्ही पूर्व सोडून बाकी तिन्ही बाजूला तो सूर्य त्या ठिकाणी असणार, तशी ती रचना आहे. आजूबाजूला
आता जसं तुम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलात कोल्हापूरला, तर मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देवरा, ओटे, कमानी वगैरे असं असलेलं ते दुकानं बिकानं आहेत, सगळं दिसतं. त्याच पद्धतीचं वेगवेगळ्या गोष्टी या तिथं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये त्याच्यात सेंट्रली लोकेटेड काही देवकोष्ठ आहेत. सो तिथं कदाचित एखादी कुठली तरी मूर्ती, एखादं काहीतरी वेगळं छोटं देवस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या मंदिराच्या आत्ता अधिष्ठानाचा जो भाग आहे तिथं काही शिल्प आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कुबेर दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला इंद्र दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला शिव दिसतो, त्याच्यात आपल्याला देवी दिसते, त्याच्यात आपल्याला कार्तिकेय दिसतो. पण रिस्टोरेशन करताना एक मजा तिथं केली आहे लोकांनी, की मूर्तिशास्त्राचा अभ्यास का आवश्यक असतो रिस्टोरेशन करताना, की त्यांनी इंद्राचं रिस्टोर केलेलं आहे शिल्प. पण ते करत असताना त्या इंद्राच्या हातामध्ये त्यांनी खड्ग किंवा भाला दिलेला आहे. त्याच्या हातामध्ये वज्र असणं अपेक्षित आहे. तो इंद्र आहे हे कळतो कशावरून, तर त्याच्या पायाशी असणाऱ्या हत्तीवरून. आणि सेम टाइम त्यांनी कार्तिकेयाचं रिस्टोरेशन जे केलेलं आहे, तर ते रिस्टोरेशन करत असताना त्याच्या खाली मोर सोडून वेगळाच कुठला तरी प्राणी केला, पण त्याच्या त्रिशिखंडी रचना आणि हातामध्ये असणारा भाला याच्यावरून तो कार्तिकेय ओळखतो. सो तो जो काम करणारा आहे, तर त्यानं जर ते व्यवस्थित वाचलं असेल, त्याला जर तो अभ्यास असेल, किंवा त्या सिस्टीमनं कोणाला जर ते हायर केलं असेल की बाबा हे कोण आहे नक्की आम्हाला सांग, तर कदाचित ते काम अजून जास्त छान झालं असतं. सो लेट्स होप फॉर द बेस्ट की आता याच्या पुढे कदाचित ते काम छान होईल. पण अतिशय सुंदर मंदिर आहे, तुम्ही कधी ना कधीतरी नक्की त्या ठिकाणी जाऊन या. म्हणजे काश्मीरला गेला तर हे ठिकाण नक्कीच बघितलं अगदी पाहिजे. अगदी अगदी जेव्हा काश्मीर ट्रिप लोक कंडक्ट करतील, प्लॅन आउट करतील, तेव्हा हा वारसा तर नक्कीच चुकवू नका. मला वाटतं अनुरागच एक लवकरच initiative घेऊ अगदी शकतात. सीझन चालू होतं एप्रिल मध्ये. त्यामुळे आता नेक्स्ट ट्रिप एखादी काश्मीरची होऊन जाऊ दे.